अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात, जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे, सभेस वगैरे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जी न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्याची मुदत वाढ देखील दिली आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे. 2 महिने झाले मुदत वाढ दिलेली, आत्ता नाही दिली. ती पुरी बंद पाडली होती, म्हणजे बडतर्फ केली ती सगळी. आपण आत्ताचं उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आत्ता 20-25 दिवस झाला आलेलं, तुम्ही वेळ द्या. आम्ही 13 महिन्यापासून गॅजेटेडचा अभ्यास चालू आहे, तर आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटेडचा अभ्यास करतो. 58 लाख नोंदी आहेत, त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबजावणी करतो. त्याला आता 7 महिने झाले. किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं? असून नसतं तर ठीक होतं, असून का थांबायचं? हक्काचं असून का थांबायचं? देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षण देण्यात ते अडचण निर्माण करतात, हा तुमचा जो आरोप आहे तो खोटा आहे असं विखे पाटील म्हणतात. त्यांना जास्त माहीत असेल ना. समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही, ह्या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये. आता तशी वेळ राहिली नाही आहे आणि ती वेळ नाही आहे. आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे, समाज उंचीवर न्यायचा आहे. तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही आहेत, हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या. तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, आता ती वेळ नाही आहे. मराठा संपवायचा ठरवलेला आहे, मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडंसं समजून घ्या, आमची तळमळ समजा, आमची तळतळ समजून घ्या. गोरगरिबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात. आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवस मराठ्यांना नाही आहेत. राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडंसं फक्त झुकतं माप जातीला द्या, थोडंसं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.